प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सांगली सेवा केंद्राच्या पूर्व प्रशासिका आदरणीय प्रकाशमणी दादेजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सांगली सेवा केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. ब्रह्मकुमारीज सांगली सेंटरच्या प्रमुख राजयोगिनी सुनीता दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दौशी, डॉक्टर कल्लोळी, डॉक्टर अरुणा बाबर, सौ गायत्री सुतार यांच्यासह ब्रह्मकुमारीज सांगली सेवा केंद्राच्या माधुरी दिदी, निवेदिता दिदी, अरुणा दिदी, जयश्री दिदी, वर्षा दिदी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रकाशमणी दादेजी यांच्या सेवाभावी कार्याला अभिवादन करण्यासोबतच रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्याचा हा उपक्रम असल्याचं आयोजकांनी सांगितलं. शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं. मानवी जीवन वाचवण्यासाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय तर या विद्यालयाच्या पूर्व प्रशासिका डॉक्टरेट आदरणीय प्रकाशमणी दादी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज पूर्ण विश्वभरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. हे आयोजन आपल्या मुख्यालय माउंट आबू इथून पूर्ण सगळ्या देशभर आपले जिथे ब्रह्मकुमारी संस्था आहे त्या सगळ्या संस्थेमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी खूप चांगल्या संख्येने रक्तदान करून आपला मोलाचा सहभाग दाखवला. तर त्या रक्तदात्यांना आम्ही ह्या ब्रह्मकुमारीज विद्यालयातर्फे मनपूर्वक आभार मानतो. ओम शांती.